दोष पापातून मुक्तता देणारी शनिश्चरी अमावस्या. स्कंद पद्य आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदोष, शनिढैया आणि 7.5चे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिश्चरी अमावस्या नेमकी कधी आहे? अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्च संध्याकाळी 7:55 पासून अमावस्या तिथीची समाप्ती 29 मार्च दुपारी 4:27 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार शनिवार 29 मार्च रोजी असेल. ही तिथी शनिवारी येत असल्याने या तिथीला शनिश्चरी अमावस्या असे म्हटले जाईल. शनी अमावस्येच्या स्नानाची वेळ 29 मार्च पहाटे 4:42 ते 5:29 पर्यंत. शनी अमावस्येच्या पूजेचा मुहूर्त 29 मार्च सकाळी 5:06 ते सकाळी 10:12 पर्यंत. शनी अमावस्या पूजा मंत्र: ओम शं शनीश्वराय नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री शनीश्वराय नमः. ओम प्रां प्रीं प्रौं स शनीश्वराय नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. शनिश्चरी अमावस्येला अशी करा पूजा: शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे. हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताची शपथ घ्या. देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी. विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करा. पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा. या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करा. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनी मंत्राचा जप करा आणि शनीशी संबंधित वस्तूंचे दान करा. शनी अमावस्येला करा हे उपाय: शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनी मंत्र आणि शनी स्तोत्राचे पठण करा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदळाची खीर बनवावी. शेणाच्या गोवऱ्या जाळून पितरांच्या नावाने खीर अर्पण करावी. शनिदेवाची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्रांचा जप करा आणि शनीची आरती करा. मोहरी किंवा तिळाच्या तेलाने पितळेच्या भांड्यात भरा आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान करा. धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची शनी अमावस्या खूप महत्त्वाची आहे. विविध समस्या आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 अमावस्या असतात. ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची अमावस्या म्हणजे शनी अमावस्या खूप महत्त्वाची आहे. पुराणानुसार पितृदोषापासून तसेच विविध समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो. ज्या लोकांवर शनीची 7.5 किंवा ढैयाचा प्रभाव आहे त्याच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. या विशेष दिवसांबद्दल सांगायचं झालं तर शनी अमावस्येसोबतच सूर्यग्रहणही होणार आहे, ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढले. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक दुर्लभ योगायोग मानला जातोय. या दिवशी काही खास उपाय केल्यास अनेकांना विविध समस्येतून मुक्ती मिळू शकते. वैदिक दिनदर्शिकेनुसार शनी अमावस्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मार्चला संध्याकाळी 4:27 संपेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 29 मार्च रोजी शनी अमावस्या असणार आहे. तर भारतीय वेळेनुसार वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण दुपारी 2:21 पासून ते सायंकाळी 6:14 पर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असणार आहे. मीन राशी आणि उत्तर भाद्रपद नक्षत्रात हे ग्रहण लागणार आहे. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र आणि पैसा दान केल्याने पुण्य प्राप्त होते. काही विशेष उपाय केल्यास पितृदेवता प्रसन्न होतात. पितृदोषापासून मुक्ती देणारा दिवस आहे. हे उपाय करा, पितरांचा आशीर्वाद लाभेल.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करा. अखंड फळे, फुले, काळे तीळ इत्यादी अवश्य अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. हात जोडून 11 परिक्रमा करावी. पितृदोषापासून मुक्ती शनी अमावस्येच्या दिवशी स्वच्छ भांडे घेऊन त्यात पाणी, काळे तीळ आणि कुशा मिसळून पितरांचे ध्यान करावे असे मानले जाते. यानंतर प्रत्येक अमावस्या तिथीला पितरांच्या नावाने दान करावे. वर्षभर असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल तर चैत्र अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांकडून 1 रुपयाचे नाणे घेऊन मंदिरात दान करा. प्रत्येक अमावस्येला हे करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनी अमावस्येला कुत्रा, गाय आणि कावळा यांना खाऊ घाला. असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. वर्षभरात प्रत्येक अमावस्येला हे करा. संतप्त पितरांना शांत करण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांचे स्मरण करून तर्पण करावे. असे केल्याने संतप्त पितर प्रसन्न होतात.